नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. अमरावतीच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय. अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदारांनी कशा प्रकारे छळ केला याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसंच तहसीलदारांनी आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला. दीपाली, लवकरच मी तुझ्यासोबत येत असल्याचं सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतोय, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात याची मालिका त्यांनी सांगितली आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांचा जबाब घेण्यासाठी पारनेरचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन गोकावे हे पारनेर इथल्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. ही जी ऑडिओ क्लिप आहे, या ऑडिओ क्लिपनं खरोखरच खळबळ उडाली आहे. कारण या ऑडिओ क्लिपमध्ये आपली व्यथा या तहसीलदारांनी मांडलेली आहे. ऐकूयात या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय. प्रिय दीपाली चव्हाण, घाबरू नकोस. मीही लवकरच येते तुझ्या वाटेवर तुला सोबत, कारण त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवरच दिसते एक आशेची उजळलेली पंती, बाकी सगळा अंधार दिव्यांखालचा. खरं तर या रस्त्यावरून तू गेलीस तेव्हा मी सुसाईड नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावलं होतं की म्हणा, फुलराणी बना, तुला शिकविल चांगला धडा असं पालुपद गा. मीही तेच पालुपद गात होते, पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा. या चिमुकल्या पंखात आता तेवढं त्राण राहिलं नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही आणि जी हुजूर म्हणून तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही आणि त्यांना थुंकलेलं मला चाटता येत नाही. किरड्यावर उगवाव्यात तशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिंडी मला रोखता येत नाहीत आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत सहाय्य पोहोचवण्याऐवजी मारेकरी पोहोचवण्याचं काम केलं. ठीक आहे, लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ दोन चाकं. आपल्या चाकानं जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होतंय, जिजाऊंच्या महाराष्ट्रात होतंय आणि आम्ही तर सावित्रींच्या लेकी. आमच्या सोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं फार गरजेचं आहे. देव माणूस म्हणून वावरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता बघायचं आहे. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे, नाही का. याआधी सुद्धा बरेच असे प्रकारचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मला व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा ज्या ज्या वेळेस कामात गलथान कारभार झाला, ज्या ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या आणि त्यावेळेस मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेससुद्धा मला रात्री अपरात्री मॅसेज करून त्या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही ह्या गोष्टी उघडकीस केल्या तर मी आत्महत्या करीन, हे करीन. म्हणजे असे आत्तापर्यंत बरेच प्रकार झालेले आणि ज्या विभागात त्या काम करतात त्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा त्या दोषी धरतात. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. साहेबराव, या महिला अधिकाऱ्याची ही ऑडिओ क्लिप ऐकल्याच्या नंतर प्रत्येकालाच खरं तर संताप येऊ शकतो आणि एक अस्वस्थ करणारी ही क्लिप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. का या महिला अधिकाऱ्यावर आज आत्महत्याचा विचार करण्याची वेळ आली आहे? काय नेमकं घडलं, हे प्रकार नेमका काय? विशाल, गेले 1 वर्षापासून ती धुसफूस सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. जेव्हा आपण ऑडिओ क्लिप पाहतो, 11 मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये विविध प्रकरणांच्या त्या दाखला देतात की ह्यावेळेस असं घडलं, ह्या प्रकरणामध्ये असं घडलं. म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा किती इंटरेस्ट आहे असं या सुचवत आहे. आणि शेवटी हातबल होऊन वरिष्ठांकडे जाऊन सुद्धा कुठे न्याय मिळत नाही, कारण त्या विभागीय आयुक्तांपर्यंत गेल्या होत्या. सगळ्या अधिकाऱ्यांना स्थानिक लेवलपासून तो वरिष्ठांपर्यंत गेलेला होता, कुठेही त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी त्यांनी ही ऑडिओ क्लिप तयार केली होती.
दीपाली आत्महत्येनंतर आज जे प्रकरण उघडकीस आलेलं आहे, तर ते दीपालीला उद्देशून, चव्हाणला उद्देशून म्हणताय की मी तुझ्या सोबतीला येत आहे, याची कारण हे आहेत. ही सगळी ऑडिओ क्लिप ऐकल्यावरती कुठल्याही माणसाच्या हृदयाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे वरिष्ठांची जेव्हा आम्ही या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला तर वरिष्ठांनी बोलण्यास नकारलेलं आहे. आज ज्योती देवरे यांना मी सकाळपासून फोन करतोय, पण त्या फोन घेत नाहीये. मधल्या काळात ते स्विच ऑफ होता. आता मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटलो, त्यामध्ये मी स्टेबल आहे, स्थिर आहे. मी वरिष्ठांना सांगितलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मी कामही सध्या कोविडचं करत आहे. हे साहेबराव ह्या तहसीलदार आहेत अधिकारी? हो, या तहसीलदार आहेत आणि तहसीलदार पोस्टवरती ते अनेक दिवसापासून काम करताय. बरं. लोकप्रतिनिधी आणि तहसीलदार ह्या दोघांचे वेळोवेळी खटके उडालेले आहेत, वेळेत तक्रारी उडालेल्या आहेत. ज्याप्रमाणे तहसीलदार ज्योतिवर आपल्याला याच्यामध्ये सांगताय की हे असं प्रकरण घडलं होतं, ते कसं दाबलं, त्यामुळे यांची पूर्वीपासून तर हे आहे. ठीक आहे साहेबराव, मी तुम्हाला थांबवतोय. आता आपल्यासोबत नीलमताई गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, शिवसेनेच्या नेत्या आहेत आणि उपसभापती आहेत विधान परिषदेच्या. आणि ताई आतापर्यंत महिलांच्या विषयावर खरंच खूप पोटतिडकीनं काम करतात, बोलत असतात. ताई, मला विचारायचं आहे, या महाराष्ट्रातली आज एक महिला अधिकारी, ती दंडाधिकारी आहे, ती तहसीलदार आहे, एका तालुक्याचा कारभार ती बघतेय आणि ती आज म्हणते दीपालीला की दीपाली मी तुझ्याकडे येणार आहे, तिला सुद्धा आत्महत्येच्या दारात आणून कोणीतरी उभं केलंय, आज तिला न्याय मिळणार आहे का? मुळामध्ये एक लक्षात घ्या की निलेश लंके पण स्वतः आमदार आहेत आणि मी स्वतः उपसभापती होण्याच्या अगोदर जवळजवळ 2-3 वर्ष विशेष हक्क समितीमध्ये काम करून संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी आणि आमदार यांच्यामध्ये काय काय मुद्द्यांवरती विशेष हक्कांचे प्रश्न तयार होतात त्याचा मी अभ्यास केलेला आहे. मी नम्रतेने सांगू इच्छिते. त्यामुळे एकतर्फी या संदर्भामध्ये असं कुठेतरी जजमेंटला जाण्याच्या अगोदर मी विनंती करेन, मी स्वतः पण निरोप द्यायचा प्रयत्न केला, त्यांचा फोन बंद होता. आमच्या कार्यालयातून माझ्या सचिवांनी त्यांना फोन ट्राय केला, मेसेज पाठवायला सांगितलं आहे मी त्यांना की ताबडतोब मी तुम्हाला भेटू इच्छिते. तसं म्हटलं तर उपसभापती म्हणून डायरेक्टली याच्यामध्ये अधिकारामध्ये माझा संबंध येत नाही, परंतु राधाकृष्ण गमे जे विभागीय आयुक्त आहेत नगर आणि उत्तर महाराष्ट्राचे, त्यांना मी याच्यात चौकशी करायला ताबडतोब सांगते. दुसरं मला हे कळत नाहीये की इतक्या वरिष्ठ अधिकारी सचिव दर्जावरती आणि अनेक डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत नाही, महाराष्ट्रामध्ये आज मॅक्झिमम महिला जिल्हाधिकारी आहेत, 12 पेक्षा जास्त महिला जिल्हाधिकारी नेमलेले आहेत. दुसरं मी सांगू इच्छिते आपल्याला की शेकडो तालुक्यात मी जाऊन आली आहे, इव्हन नगरमध्ये, की जिथे उपजिल्हाधिकारी महिला, तहसीलदार महिला, तलाठी महिला, बाकीचे पदाधिकारी महिला, असं सगळं महिला राज असतं. त्याच्यामुळे मला काय वाटतं, एखादीला असा काही वाईट अनुभव आला असेल त्यांना, तर त्याच्यावरती आपण मार्ग काढू शकतो ना. त्यामुळे कुठून त्या ज्या ऐकत असतील त्याच्यामध्ये काय त्यांचं आणि निलेश लंके यांचे मतभेद झालेले आहेत, त्या दोन्ही बाजून बघून छळ म्हणजे कशाला म्हणायचं. शेवटी कसं आहे की चुकीच्या गोष्टी सांगितल्या असतील लोकप्रतिनिधींनी तर त्या तुम्हाला करायचं काही बंधन नाहीये. तुम्ही त्या संदर्भात स्वतः वरिष्ठांची मदत घेऊ शकता. दुसरं चिठ्ठीत तुम्ही जे म्हटलेलं आहे याच्यात की त्यांनी मी दीपालीकडे येते, हे तर एकदम अयोग्य आहे. काय माहितीये, तणावामधून शेकडो बायका पुरुष काम करत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आपण दीपालीच्याकडून जे काही झालं त्याच्यात लैंगिक छळाचा मुद्दा होता, तिचा जो आहे तो, त्याच्या संदर्भामध्ये काही असेल तर ते अजूनच गंभीर आहे. पण मदत करण्यासाठी इतकी लोक आहेत तिथे. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा CSRD आहे, सोशल इन्स्टिट्यूट आहे, गिरीश कुलकर्णी आहेत, बाकीचे सुद्धा लोक आहेत मदत करणारे. तर माझं त्यांना आव्हान राहील. ठीक आहे ताई, पण आता आमचे प्रतिनिधी गेले होते त्यांच्याकडे, त्यांचाही संपर्क होत नव्हता म्हणून ते स्वतः जाऊन त्यांना भेटून आलेले, ते आता सांगत होते आपल्याला. त्यांचं असं म्हणणं आहे की मी वेळोवेळी याच्या संदर्भातली माझ्या वरिष्ठांकडे दाद मागितलेली आहे, मी न्याय मागितलेला आहे, पण माझी कोणीच दखल घेत नाहीये. जर ही परिस्थिती या राज्यातल्या एका तहसीलदार महिलेची असेल तर ताई इथल्या सर्वसामान्य महिलेनं दाद कुणाकडे मागायची आणि न्याय कुणाकडे मागायचा? नाही, न्याय मागण्यासाठी आम्ही आहोत अजून. म्हणजे एक सांगते मी, आत्मविश्वासाने सांगू शकते. दुसरं असं आहे की यामध्ये जसं तहसीलदारांची काही बाजू योग्य असेल तसं अनेक लोकप्रतिनिधी इथेच पूर्वी जे विजय आवटी म्हणून आमचे आमदार होते त्यांना तिथल्या तहसीलदाराचा असा अनुभव आला होता की ते कार्यालयात बसायचे आणि म्हणायचे मी विजय आवटीला पाडून दाखवतो.
त्याच्यावरून सभागृहामध्ये तक्रार केली होती विजय आवटींनी या संदर्भामध्ये. त्याच्यामुळे सगळेच तहसीलदार चांगले आहेत आणि सगळेच लोकप्रतिनिधी वाईट आहेत का चांगले आहेत असं कृपा करून तुम्ही एक असं बातमीच्यासाठी झुकू नका. जे काय असेल त्याच्यामध्ये मुळात तपशिलात जाऊन त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या का वरिष्ठांनी दखल घेतली नाही मला माहित नाहीये, कारण जिल्हाधिकाऱ्यांना आणि या सगळ्या गोष्टीची एक प्रोसिजर असते. दुसरं त्या काही परिस्थितीमध्ये काही अयोग्य गोष्टी झाल्या असतील तर त्या संदर्भामध्ये विविध स्वरूपात सौरभ राव आहेत आमचे शेजारी, त्यांना नगरला जायला लागलं नसेल तर किती तुम्हाला अधिकाऱ्यांची मी नावं देऊ नाही शकते. आहे ताई, पण तुम्ही जर ते ऐकलं ना आता ती जर ऑडिओ क्लिप ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल ताई, ती जी व्यथा आहे ना ती व्यथा अशी दिसतेय की आपण कुठेतरी झुकत नाहीयेत आणि ही व्यवस्था जी आहे आपण काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय पण लोकप्रतिनिधींना मात्र ते पटत नाहीये आणि मग सगळे मिळून कसं बाजूला करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या महिलेला कसं तिच्यावर अन्याय करतात ही सगळी बाब त्या ह्याच्यातून समोर येते. तळवे चाटले तरच ती चांगली योग्य असं काही आतापर्यंत जर झालं समजा आणि ती जर बदत नसेल तर मग तिला धडा शिकवला जातोय. ही जी भावना बोलून दाखवली, अगतिकता बोलून दाखवलेली आहे त्याला काय म्हणायचं? मुळामध्ये असं आहे की असा त्यांचा अनुभव असेल तर त्यांना त्याच्यामध्ये वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी नक्की मदत केली असती, अजूनही होईल मदत जी आहे ती. दुसरं एवढे लोकप्रतिनिधी काय म्हणजे महाराष्ट्रामधलं सगळेच जण मी खरंच तुमच्याशी अगदी माझं मतैक्य नाहीये. उलट पक्षी तुमच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गेल्या वेळेला तहसीलदाराला कानफुलात मारायच्या 100 घटना समोर आलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी जे आहेत. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी असे संघर्ष होतात, पुरुषांशी होतात, महिलांशी होतात. तळवे चाटायला कोणी सांगितलंय? आपण सावित्रीच्या लेखी आहोत, कशासाठी झुकायचंय? त्यांना कोण त्याच्यावरती कारवाई करणार आहे? एवढं घाबरायचं कारण काय कोणालाही? आणि निलेश लंकेला पण मी खूप वर्ष ओळखते आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या काही अयोग्य गोष्टी असतील तर सुप्रिया सुळे आणि यांच्याकडे त्यांनी दाद मागावी. नक्कीच ताई, आणि तुम्ही आहात मला वाटतं तुम्ही जरी उपसभापती असलात समजा जरी तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेनेचे असले तरी तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना मदतीसाठी धावून जाल अशी निश्चितपणे आम्हाला आशा नाही विश्वास आहे. या माध्यमातून आम्ही सुद्धा आवाहन करतोय की दीपालीच्या मार्गावर जायची गरज नाही, कारण लढावं लागेल. ही लढाई खूप मोठी असणार आहे. धन्यवाद ताई, न्यूज 18 लोकमतशी तुम्ही अगदी सविस्तरपणे बोललात आणि विश्वास दिला त्याबद्दल. दरम्यान या संदर्भातली एक मोठी अपडेट येते. देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्र्यांना आता पत्र लिहिले या सगळ्या प्रकरणात आणि तातडीनं यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. या पत्रातून फडणवीसांनी तहसीलदारांना न्याय मिळवून द्या अशी मागणी केली आहे. तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली या सगळ्यांना महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे. कारण एखाद्या तालुक्याची इतकं मोठ्या पदावर असणारी व्यक्ती जी न्यायदंडाधिकारी आहे खरं तर, आणि आज तहसीलदार असलेल्या एका महिलेला लोकप्रतिनिधीच्या अत्याचाराला अन्यायाला बळी पडून आत्महत्येच्या दारात उभं राहावं लागत असेल तर त्याची चौकशी करा आणि तिला न्याय द्या अशा प्रकारची मागणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्रात? महत्वाचं म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसीलदार जे आहेत ज्योती देवरे यांनी केलेल्या अतिशय गंभीर आरोप आहे आणि आत्महत्येचा इशारा देण्याची त्यांची जी ऑडिओ क्लिप आहे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या सगळ्या प्रकरणाला गांभीर्याने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री म्हणून आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप करून त्या तहसीलदाराला त्या महिलेला न्याय द्यावा अशा प्रकारचा आशय असलेलं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सन्मान दिला जातो महिलांना त्या संदर्भात विचारपूर्वक आणि सोबतच ही जी घटना घडलेली आहे आणि जी गंभीर आरोप केलेले आहे हे आरोप योग्य नाही आहे आणि यामुळेच या संपूर्ण आरोपाची चौकशी होण्याची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं त्या तहसीलदारांनी आरोप केले आहेत ते म्हणतात की वरिष्ठही त्यांचं ऐकून घेत नाही. अशा वेळी या प्रकरणात आपण हस्तक्षेप करण्याची गरज आहे आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा ठेवतो. अशा पद्धतीने अशा प्रकारच्या आशयाचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा ऐकूया या तहसीलदार आहेत त्यांनी नेमकं त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलंय, काय आपली व्यथा मांडलेली आहे त्यांच्याच शब्दात त्यांच्या आवाजात आपण ऐकूयात. प्रिय दीपाली चव्हाण, घाबरू नकोस, मीही लवकरच येते तुझ्या वाटेवर तुला सोबत, कारण
त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवरच दिसते एक आशेची उजळलेली पंती, बाकी सगळा अंधार दिव्यांखालचा. खरं तर या रस्त्यावरून तू गेलीस तेव्हा मी सुसाईड नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावलं होतं की म्हणा, फुलराणी बना, तुला शिकविल चांगला धडा असं पालुपद गा. मीही तेच पालुपद गात होते, पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा? या चिमुकल्या पंखात आता तेवढं त्राण राहिलं नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही आणि जी हुजूर म्हणून तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही आणि त्यांना थुंकलेलं मला चाटता येत नाही. उकिरड्यावर उगवाव्यात तशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिंडी मला रोखता येत नाहीत आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत सहाय्य पोहोचवण्याऐवजी मारेकरी पोहोचवण्याचं काम केलं. ठीक आहे, लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ दोन चाकं. आपल्या चाकानं जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा. ऐकलं आपण. राज्यातल्या एका तहसीलदार अधिकारी महिलेची ही व्यथा आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधातला हा आवाज आहे. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या तहसीलदारांकडे तालुक्यातले सगळे लोक न्याय मागण्यासाठी त्यांच्या दारावर जातात, आज ती तहसीलदार आत्महत्येच्या दारावर उभी आहे. काय सांगाल याला? काय मला वाटतं राज्य सरकारला शोभा देणार नाही, कारण लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी आत्महत्या करते असं जी क्लिप दाखवली तीच हृदय हेलावणारी त्या ठिकाणी वाटली. दीपाली चव्हाणचं प्रकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी इतर महिलांना धीर देण्याचं काम करणारं तहसीलदार आज स्वतःच यंत्रणेसमोर हतबल झाली असेल आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधीला त्या जाचाला कंटाळत असेल तर हे दुर्दैवी आहे. मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्यानं हे सारे विषय त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. लोकप्रतिनिधी असतील, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतील, मला वाटतं अशा प्रकारची भावना जेव्हा महिला अधिकाऱ्याची येते ती आपल्या राज्याला निश्चितच शोभा देणारी नाहीये आणि यातनं इतर महिला त्या ठिकाणी हतबल होतील. आणि जो अधिकारी त्या ठिकाणी तालुक्याचंच नेतृत्व त्या ठिकाणी करतो प्रशासकीय, तोच जर अशा प्रकारच्या आत्महत्येच्या मानसिकतेत येत असेल तर मला वाटतं खूप चिंता करायला लावणारी अशी गोष्ट आहे. दीपाली चव्हाणचं प्रकरण झाल्यानंतर पुन्हा एक महिला काही दिवसानंतर असं वक्तव्य करते आणि त्याचा जर विचार आम्ही करून यात सुधारणा होणार नसेल तर दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रासाठी हे अतिशय चिंताजनक अशी गोष्ट आहे. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आशा करूया की आज आत्महत्येच्या दारात उभं राहण्यासाठी त्यांना ज्यांनी जबाबदार असतील त्या सगळ्यांवरती कारवाई होईल, या प्रकरणातलं सत्य समोर येईल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. कागल तालुक्यातील एका कुटुंबाला मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी मित्राच्या मुलाचं अपहरण करून त्याचा बळी दिल्याची संतापजनक घटना सोनाळी गावात घडली आहे. वरद रवींद्र पाटील असं बळी देण्यात आलेल्या 7 वर्षाच्या बालकाचं नाव आहे. सावर्डे बुद्रुक इथून 2 दिवसांपूर्वी त्याचं अपहरण झालं. या प्रकरणाची तक्रार त्याचे वडील रवींद्र पाटील यांनी मुरगुड पोलिसात दिली, परंतु पोलिसांना वरदचा शोध घेण्यात अपयश आलं. आज त्याचा मृतदेह सोनाळी इथल्या डोंगरात आढळला. त्यानंतर पंचक्रोशीतील नागरिक आणि महिलांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय. नागरिकांनी पोलिसांना घेराव घालून याबद्दलचा जाब विचारला. आमच्या घरात येणारा मारुती वैद्य
हा आमच्याच घरात असणारा माणूस, तर त्यानं आम्ही संशयित म्हणून त्याच्याकडे बघितलं, तर तो त्याला घेऊन त्यानं त्याचं अपहरण केलं आणि त्याचा अंधश्रद्धेपोटी आमचा असा विश्वास आहे की त्यानं त्या अंधश्रद्धेपोटी त्याचा नरबळी दिलेला आहे आणि असं घटना ही परत कुठे होऊ नये म्हणून त्याला आरोपीला जास्तीत जास्त कठोर कारवाई करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेत. संदीप, हा प्रकार नेमका कशामुळे घडला, काय याबद्दलचे अधिक तपशील आहेत? विलास, एकतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यामधला हा एक धक्कादायक प्रकार आहे. सावर्डे बुद्रुक या गावामध्ये वरद रवींद्र पाटील हा राहत होता. 7 वर्ष फक्त अवघ्याचं वय होतं आणि मंगळवारी रात्री साधारणतः 8 वाजल्यापासून वरद हा बेपत्ता झाला होता. त्याचा आजोळ सोनाळी हे आहे आणि त्या आजोळमध्ये त्याच्या आजोबांची वास्तुशांती होती घराची. त्या कार्यक्रमासाठी तो त्या गावामध्ये गेला होता आणि त्यानंतर रात्री तो अचानकपणे गायब झाला होता आणि त्याच रात्री रवींद्र पाटील यांनी मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार देखील दिली होती की आपला 7 वर्षाचा एक मुलगा जो आहे तो बेपत्ता झालेला आहे. आणि त्यानंतर त्या रात्री देखील त्याचा शोध घेण्यात आला. नंतर बुधवार आणि गुरुवार म्हणजे काल आणि परवा 2 दिवस त्याचा शोध घेण्यात आला, मात्र वरद हा सापडला नव्हता. आणि आज साधारणतः दुपारी 3च्या दरम्यान त्याचा जो मृतदेह आहे तो सोनाळी या गावाजवळ जे माळ रान आहे त्या माळ रानावर आढळून आला. त्यानंतर आपण बघतोय प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. एक तर रवींद्र पाटील यांच्या जवळचं एक कुटुंबीय आहे, त्यांना मूल होत नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या वरदचं अपहरण केलं आणि मग त्याची हत्या केली, म्हणजे त्याचा बळी दिला. आता जो आपण नातेवाईकांचा बाईट ऐकला त्यामध्ये त्यांचा संशय आहे की बळी दिला गेला आहे, मात्र पोलिसांनी याबाबत अजून अधिकृत दुजोरा दिलेला नाही, फक्त हत्या झालेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि तेच कारण होतं की आणखी काही कारणामधून त्याची हत्या करण्यात आली, याचा आता तपास करत तर पोलीस घेत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे काही वेळात ते घटनास्थळी दाखल होणार आहेत आणि अजून पोस्टमार्टम जे आहे त्याच्या वरदच्या मृतदेहाचं ते करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच पोलीस कदाचित अधिकृत बाईट जो आहे तो देऊ शकतात. मात्र त्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रचंड असा रोष, संताप पाहायला मिळतोय. महिलांचा मोठा सहभाग आहे, कारण 7 वर्षाच्या बालकाची हत्या होते म्हणजे दुर्दैवी आणि संतापजनक अशी ही घटना म्हणावी लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत विरोधकांची एक महत्त्वाची बैठक झाली. विरोधी पक्षांच्या नेत्यांशी यावेळी त्यांनी चर्चा केली. ती बैठक अजून सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी झालेत. राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय देण्यासाठी विरोधकांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सर्व विरोधक काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येत आहेत. तसंच या बैठकीच्या निमित्तानं अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतीये आणि ती म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसची जवळीक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसंच या बैठकीला उद्धव ठाकरे हजर असल्यामुळं शिवसेना भाजप कायमची दुरावली असल्याचा संदेश सुद्धा शिवसेना देऊ पाहतेय का, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, विरोधकांची मोट बांधण्याचा हा जो प्रयत्न सध्या सुरू आहे त्यात किती मोठं यश येताना दिसतंय, किती विरोधक एकवटलेले आहेत? जवळपास 19 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात ही बैठक होत आहे. काँग्रेसच्या वतीने जर बघितलं तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, याशिवाय राहुल गांधी हे प्रमुख नेते काँग्रेसच्या वतीने उपस्थित आहेत. त्यानंतर ममता बॅनर्जी उपस्थित आहेत, तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री. यानंतर हेमंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री सोबतच याशिवायही तेजस्वी यादव, याशिवाय जर बघितलं अफजल, हे सगळे जे नेते आहेत. आणि त्याशिवाय अतिशय महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत जसं आपण म्हणाला की कुठेतरी काँग्रेस आणि शिवसेना अशा बैठकींच्या माध्यमातून जवळता येत नाही, कारण की गेल्या काही दिवसांनी जर बघितलं, जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार निर्माण झालं आहे राज्यामध्ये, त्यानंतर
हळूहळू शिवसेना आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेली दरी होती ती दरी आता कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते. एकीकडे संजय राऊत हे राहुल गांधीची भेट घेतात, राहुल गांधींची जवळपास 1.5 ते 2 तास चर्चा करतात. त्यानंतर ही सलग आता एक अत्यंत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये देखील उद्धव ठाकरे सहभागी आणि आताच या बैठकीमध्ये सूत्रांनी माहिती दिली. त्यात ममता बॅनर्जी स्पष्ट केलेलं आहे की सर्वांनी लोकशाहीला वाचवण्याकरिता एकत्र येण्याची गरज आहे. लोकशाहीच्या विरोधातील जी शक्ती आहे त्यांना एकत्रित लढलं पाहिजे. परिस्थिती चांगली नाही देशाची, अशा वेळी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असंही ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन यांनी आपल्या बैठकीमध्ये बोलताना बरोबर एक प्रकारे विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न आज झाला आणि त्या प्रयत्नाला यश येताना दिसतंय. कारण देशातले जे बिगर भाजप किंवा एनडीएच्या बाहेरचे पक्ष आहेत ते आज एकवटलेले दिसत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात बेरोजगारीनं कळस गाठल्याचं चित्र आहे. राज्यात होऊ घातलेल्या MIDCच्या परीक्षेत 500 जागांसाठी तब्बल 15 लाख मुलांनी अर्ज केले. त्यापैकी 2,18,000 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले. क्लार्क सहाय्यक पदासाठी 4,000वर अतिउच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज केले. त्यामुळे राज्यातली आज बेरोजगारीची स्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज आपल्याला यावरून येईल. 500 जागांसाठी जर 15 लाख अर्ज येत असतील तर राज्यातली आज बेरोजगारी ही किती भीषण रूप धारण करून उभी टाकली आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. अत्यंत उच्च शिक्षित असे तरुण सुद्धा क्लार्कच्या पोस्टसाठी आज अप्लाय करतायत आणि आपल्याला ती नोकरी मिळावी याच्यासाठी धडपडतायत. 500 या जागा आहेत पण त्या 500 जागांसाठी जर 15 लाख मुलांनी अर्ज केलेले असतील तर लाखो मुलं आज बेरोजगार आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.